नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 मे 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? सध्याचा वर्तमानमधील अहवालानुसार भारताचा जो काही परकीय चलनाचा साठा आहे तो टिंबटिंब टक्क्याने किंवा टिंबटिंबने वाढून 641.5 USD अब्ज डॉलर एवढा या ठिकाणी झालेला आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए 3.666 बिलियन USD डॉलर एवढ्याने या ठिकाणी वाढून 641.5 अब्ज डॉलर एवढा या ठिकाणी भारताचा परकीय चलनाचा साठा झालेला आहे. फॉरेन रिझर्व्ह असं म्हटलं तरी काय हरकत नाही. या आठवड्यामध्ये सोन्याचा साठा USD 653 अब्जांनी घसरून USD 54.880 अब्ज एवढा झालेला आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? 85 क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोणता खेळाडू बनलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, श्याम निखिल असं त्यांचं नाव आहे. अत्यंत महत्त्वाचा हा खेळाडू आहे. तब्बल या ठिकाणी माझ्या मते 11 ते 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी या ठिकाणी ग्रँड मास्टरची जी काही पदवी आहे, किताब आहे, तो जिंकलेला आहे. तर श्याम निखिल हे या ठिकाणी 85 क्रमांकाचे भारताचे या ठिकाणी बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनलेले आहेत. 85 क्रमांकाचे आहेत श्याम निखिल. 84 क्रमांकाचे कोण आहेत? तर आर वैशाली. 83 क्रमांकाचे कोण आहेत? आदित्य सामंत. आणि 82 क्रमांकाचे कोण आहेत? प्रणित वुप्पाला. हे जे काय प्रणित वुप्पाला आहेत हे कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? तर तेलंगणा राज्याला. 83 क्रमांकाचे ग्रँड मास्टर आदित्य सामंत कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? तर महाराष्ट्र राज्याला. आणि 84 आणि 85 क्रमांकाचे आर वैशाली आणि श्याम निखिल हे दोघे या ठिकाणी तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात. या गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत, व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? बुद्धिबळ या खेळाच्या संदर्भात आहे. तर याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या एक्झाममध्ये वारंवार विचारलेल्या आहेत. जसं की जागतिक बुद्धिबळ दिवस कधी असतो? 20 जुलैला. पहिला जो काही पुरुष ग्रँडमास्टर झाले होते ते होते विश्वनाथन आनंद, ते तमिळनाडूचे होते. पहिल्या महिला ग्रँडमास्टर आहेत एस विजयलक्ष्मी, या सुद्धा तमिळनाडूच्या आहेत. सर्वात तरुण ग्रँडमास्टर डी गुकेश आहेत, तमिळनाडूचे आहेत. 85 क्रमांकाचा ग्रँड मास्टर श्याम निखिल आहेत, हे सुद्धा तमिळनाडूचे आहेत. त्याच्यानंतर जागतिक बुद्धिबळ स्पर्धा 2023 कुठे झाली? अझरबैजान बाकू या ठिकाणी. त्याच्यामध्ये विजेता कोण ठरलं? तर मॅग्नस कार्लसन. आणि उपविजेता तर ते आहेत रमेश बाबू प्रज्ञानंदा. त्याच्यानंतर भारतातील पहिली बुद्धिबळ अकादमी भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी सुरू झाली. 44वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 चेन्नईने जिंकले. 45वे झाले 2024 मध्ये बुडापेस्ट हंगरीने जिंकले. त्याच्यानंतर अंडर-20 जागतिक कनिष्ठ जलद बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकली आहे रौनक साधवानी यांनी. बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारलं जातं हा जो काही चेस बोर्ड असतो त्याच्यामध्ये हे जे काही चौरस आहेत हे एकूण चौरस किती आहेत? मुलं काय करतात? लगेच 8 × 8 64 लिहितात. तर हे चुकीचं आहे. तर टोटल 8 ओळींमध्ये आणि 8 स्तंभांच्या बुद्धिबळ मंडळामध्ये एकूण 204 चौरस आहेत. त्याच्यानंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची पहिली व्यक्ती या ठिकाणी कोण होती? तर विश्वनाथन आनंद 1991-92 मध्ये, ज्याचं नाव बदलून या ठिकाणी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं ठेवण्यात आलं आहे. या पुरस्काराची रक्कम सुद्धा वाढवण्यात आली आहे. 7.5 लाख रुपयावरून 25 लाख करण्यात आली आहे. आणि लेटेस्ट 2022 मधील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर अचंता शरद कमल यांना, जे की टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत एकाच प्रश्नाच्या बाबतीमध्ये. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. मी बऱ्याच वेळा सांगतो तुम्ही किती अभ्यास करता हे महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. 2 नंबरचा प्रश्न काय आहे? CAA म्हणजेच सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट या कायद्यानुसार किती जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे? इंडियन सिटिझनशिप या ठिकाणी देण्यात आली आहे.
2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 14 जणांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो CAAच्या कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. एक पॉइंट लिहून घ्या. 14 लोकांना CAAचे जे काही सर्टिफिकेट आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारने 11 मार्च 2024 रोजी देशभरामध्ये CAA लागू केला होता. या CAA बद्दल काही ठराविक गोष्टी आहेत आणि काही टाइमलाईन आहेत, डेट्स आहेत, तारखा आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. लिहून घ्या. 14 लोकांना सर्टिफिकेट देण्यात आलं. केंद्र सरकारने हे लागू केलेलं आहे 11 मार्च 2024ला. CAA अंतर्गत 31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशातून आलेल्या गैरमुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. तिसरा पॉइंट, नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे CAB सिटिझनशिप अमेंडमेंट बिल लोकसभेने 10 डिसेंबर 2019 रोजी आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेमधून मंजूर करून घेतलं. 12 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर CAA कायदा बनला. याच्या तारखा सांगायचे म्हटलं तर तारखा लिहून घ्या. तारखा महत्त्वाच्या आहेत. 2016ला CAA सादर करण्यात आला. 9 डिसेंबर 2019ला लोकसभेमध्ये मंजूर झाला. 11 डिसेंबर 2019ला राज्यसभेमध्ये मंजूर झाला. 12 डिसेंबर 2019ला राष्ट्रपतींची सही झाली आणि 11 मार्च 2024ला नागरिकत्व सुधारणा नियम अधिसूचित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. भारतीय वायुसेनेने एअरड्रॉप स्वदेशी मोबाईल हॉस्पिटल ज्याचं नाव आहे भीष्म क्यूब याची चाचणी कुठे केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आग्रा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय वायुसेनेने एअरड्रॉप स्वदेशी मोबाईल हॉस्पिटल भीष्म क्यूबची या ठिकाणी चाचणी केलेली आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. भीष्म क्यूब हे पोर्टेबल, वॉटरप्रूफ आणि हलके क्यूब आहे जे एअरड्रॉप्स आणि ग्राउंड ट्रान्सपोर्टेशनसह विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्वरित तैनात केले जाऊ शकतात. जवळपास याची कॅपॅसिटी जर विचारली तर 200 वेगवेगळ्या जखमी व्यक्तींवर उपचार करण्याची याची कॅपॅसिटी आहे. तर पर्याय क्रमांक बी, आग्रा या ठिकाणी भीष्म क्यूबची या ठिकाणी चाचणी घेण्यात आलेली आहे. कोणाच्या द्वारे? तर भारतीय वायुसेनेच्या द्वारे, म्हणजेच इंडियन एअरफोर्स, भारतीय हवाई दल. याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स लिहून घ्या. भारतीय हवाई दलाची स्थापना झाली 8 ऑक्टोबर 1932ला. सध्याचे वर्तमानमधील 27वे अध्यक्ष आहेत एअर मार्शल विवेक राम चौधरी. 47व्या क्रमांकाचे उपाध्यक्ष आहेत अमनप्रीत सिंग आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. जागतिक दूरसंचार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 17 मेला दरवर्षी वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. जर तुम्हाला असं विचार 2024ची थीम काय आहे तर लिहून घ्या. डिजिटल इनोव्हेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. 2 पॉइंट लिहून घ्या. पहिला जागतिक दूरसंचार दिवस 17 मे 1969 मध्ये साजरा करण्यात आला आणि याच्या मागचा उद्देश काय तर लिहून घ्या. इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानाने आणलेल्या सामाजिक बदलांबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की 1 मेला 3 दिवस असतात. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना मासा दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस. जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजेच 18 मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस. त्यानंतर 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. DRDO आणि
खालीलपैकी कोणते IIT AI पॉवर्ड निगराणी आणि इतर प्रकल्पांसाठी सहकार्य करतील? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, IIT भुवनेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर DRDO आणि IIT भुवनेश्वर हे दोघं मिळून या ठिकाणी AI पॉवर्ड निगराणी आणि इतर प्रकल्पासाठी त्यांनी काय केलेलं आहे? पार्टनरशिप केलेलं आहे. ठीक आहे. DRDO बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा याचा फुल फॉर्म आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याची स्थापना 1958ला झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहे डॉक्टर समीर V कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. सुनील छेत्री नावाचा एक आपला खेळाडू आहे. तो खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा, 100% विचारला जाणार. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. आपले इंडियन फुटबॉल लिजंड ज्यांचं नाव आहे सुनील छेत्री, त्यांनी नुकतंच या ठिकाणी रिटायरमेंट घोषित केलेली आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. सुनील छेत्रींबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या, यांचा जन्म झाला आहे 3 ऑगस्ट 1984ला. सध्याचा संघ होता त्यांचा बेंगलोर या संघाकडून खेळत होते. दुरन कप 2022 मध्ये या ठिकाणी बेंगलोरने या ठिकाणी ही चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. इंटर कॉन्टिनेंटल कप 2018 आणि 23चा सुद्धा या ठिकाणी भारताने जिंकलेला आहे. या ठिकाणी त्रिराष्ट्रीय मालिका एक असते, या ठिकाणी ट्राय नेशन सिरीज असं म्हणता येईल फुटबॉलची असते, 2023ची ती सुद्धा जिंकली आहे भारताने. इंडिव्हिज्युअल सांगायचं म्हटलं तर सॅफ चॅम्पियनशिप प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 2023 यांनी जिंकला आहे आणि सॅफ चॅम्पियनशिप टॉप स्कोरर हा सुद्धा पुरस्कार यांनी जिंकला आहे. त्याच्यानंतर 2011 मध्ये अर्जुन पुरस्कार यांना प्राप्त झाला आहे, म्हणजेच अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2019 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि 2021 मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि पहिलेच हे भारतीय फुटबॉलपटू आहेत ज्यांना या ठिकाणी खेलरत्न पुरस्कार या ठिकाणी प्राप्त म्हणजे सन्मानित करण्यात आला आहे त्या पुरस्काराने. आणि अजून एक गोष्ट लिहून घ्या, विक्रमी 7 वेळा AIFF प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांनी पटकावलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या एम्सने बोल्टन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन विद्यापीठासोबत सामंजस्य करार केलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एम्स नवी दिल्ली याच्यासोबत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एम्सने बोल्टन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन विद्यापीठासोबत सामंजस्य करार केलेला आहे. कशासाठी? कारण काय? लिहून घ्या, वैद्यकीय संशोधन आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी हा करार करण्यात आला. आणि भागीदारीमध्ये कर्मचारी आणि विद्यार्थी देवाणघेवाण, शैक्षणिक परिषदा आणि सहयोगी पदवी कार्यक्रमांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी कोटा मिळवणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू कोण ठरलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमन सेहरावत असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी किंवा पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी कोटा मिळवणारे पहिले भारतीय पुरुष कुस्तीपटू ते ठरले. त्यांचं नाव आहे अमन सेहरावत असं त्यांचं नाव आहे. एक पॉईंट लिहून घ्या, आशियाई चॅम्पियन सेहरावतने इस्तंबुल तुर्की या ठिकाणी जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेमध्ये पुरुषांच्या 57 किलो फ्री स्टाईल प्रकारामध्ये पॅरिस कोटा मिळवलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. एशियन इंडिया ट्रेड इन गुड्स करार समितीची 4थी बैठक कोठे झालेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मलेशिया या ठिकाणी झालेली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. पुत्रजया मलेशिया या ठिकाणी हे आयोजित करण्यात आली होती. भारताकडून श्री राजेश अग्रवाल यांनी सह अध्यक्षपद भूषवलं आहे आणि मलेशियाकडून मस्तुदा अहमद मुस्तफा यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. एसियन फुल फॉर्म आहे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, ज्याची स्थापना 1967 मध्ये झाली. जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी मुख्यालय आहे. महासचिव आहेत काओ किम हॉर्न आणि एसियनचे अध्यक्षपद आहे लाओस या देशाकडे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. मिनरल्स विदेश इंडिया लिमिटेड काबिल यावर्षी टिंबटिंबमध्ये लिथियम ब्लॉक घेण्याची शक्यता आहे. तर पर्याय क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या देशाच्या अंतर्गत लिथियम ब्लॉक घेण्याची शक्यता आहे, एक्वायर करण्याची शक्यता आहे, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाबद्दल सांगायचं म्हटलं तर पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज, राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. कोणती अंतराळ संस्था चंद्रावर पहिली रेल्वे स्टेशन प्रणाली तयार करण्याची योजना आखत आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नासा ही जी काही अंतराळ संस्था आहे चंद्रावर
पहिली रेल्वे स्टेशन प्रणाली तयार करण्याची योजना आखत आहे? 2 पॉईंट लिहून घ्या. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनने चंद्रावर रोबोटिक ट्रेन तयार करण्याची आपली योजना जाहीर केली आहे. फ्लोट FLOAT म्हणजेच फ्लेक्झिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक प्रकल्प चंद्रावर विश्वासार्ह, स्वायत्त आणि कार्यक्षम वाहतूक प्रदान करण्यासाठी पहिली चंद्र रेल्वे प्रणाली तयार करणार आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा. या ठिकाणी कोणती बँक इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज IIBX चे ट्रेडिंग आणि क्लिअरिंग सदस्य बनणारी पहिली बँक बनलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए SBI बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, जागतिक उच्च रक्तदाब दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 11 मे, 13 मे, 15 मे की 17 मे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.